बरं आता तुम्ही इतक्या जवळ असून तुम्हाला प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मागच्याने काय करायचं? त्यांना तर काही दिसायला तर ऐकायला येत ना सगळे. हे बघा, आपल्याला काही गोष्टी सहन करावं लागतात. काय करायचं तुला बसून? मागच्याचे काय हाल असते माहिती आहे तुला? त्यांना येत आहे काय ऐकायला? तुला इथं इथं काय प्रॉब्लेम आहे? चल बाहेर नाही तर उगाच आपल्यातल्या आपल्यात असं नाही केलं पाहिजे विनाकारण. काही लोकांना लगेच दिसत नाही, त्यांचा काय विषय असेल ते बिचारे गपचूप ऐकतात ना. इथं मराठ्यांच्या आरक्षणासाठी, मराठ्यांची एकजूट दाखवण्यासाठी, जात मोठी करण्यासाठी आपण आलेलो लक्षात असो. आपल्या या राज्यात असा गैरसमज पसरला आणि सरकारनं पूर्ण ताकद वापरली आणि सरकारनं ठरवलं की मराठा आता कधीच एक येणार नाही, असा गैरसमज पसरला. सोलापूरला प्रचंड ताकदीने मराठा समाज एकजूट झाला, सांगलीलाही झाला, साताऱ्यात पण झाला. कोल्हापूरला काही अडचणी होत्या म्हणून तिथले मराठ्यांना काही अडचणी होत्या, तरी 20-25 हजार होते. तरी पण काही जणांना वासा उकळ्या फुटायला लागल्या की भयानक. त्याला काय करावं काही सुचायना. त्यांना वाटलं आता मराठे कधीच एक येणार नाही. काल सातारला प्रचंड लोक होते, कोल्हापूरला काही अडचणी होत्या, महापूर तिथं आलाय, आपला मायबाप तिथं संकट सापडलाय. तिथलं राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं तिथलं मैदान आणि सभागृह जळालं. त्यामुळं तिथले लोक प्रचंड संकटात, काही अडचणी होत्या. त्यांच्या जागेवर आपण असल्यावर तसंच करणार ना. पण काय बाप, इतक्या बातम्या फिरल्या जस काय मराठ्यांचा यांना काही सापडलं नव्हतं, पहिल्यांदाच सापडलं. आणि जे बातम्या म्हणल्या गुंडाळला आता सगळं. देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या मागापुढे पळायची सवय लागलेल्या, काही लोकशाही चालणाऱ्या, काही व्यासपीठाला सवय लागली करायला. दुसरं काम सुरू केलं माझ्या विरोधात. यांनी षडयंत्र रचना सापळा रचलाय. मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतोय, याला काम नाही करू द्यायचं म्हणून दरेकरच्या माध्यमातून यांनी सापळा रचला आणि मराठ्यांच्या संघटना आणि समन्वयक फोडून पत्रकार परिषदा घ्यायला सुरुवात केली. याला मी कुठं रोखत नाही, मी कोणाचं ऐकत पण नाही, म्हणून यांनी ही सुरुवात केली. तुम्ही ज्या आमदाराला आणि मंत्र्याला मोठं केलं, तेच मंत्री आज आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. एवढंच काय तर छगन भुजबळच्या माध्यमातून सुद्धा कट रचला गेला. त्याच्या माध्यमातून अनेक नेते एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मुलासमोर आणि समाजासमोर